मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, बरेच काही जण लक्ष्मी पुराण ऐकत आहे, तर धन्यवाद, थँक्स आणि बऱ्याच काही कमेंट्स येत आहेत। तर आपली ही शुक्रवारी रमा एकादशी येत आहे, तर सर्वांनी या एकादशीला भगवान विष्णूची सेवा करायची। तुलसीची कार्तिक महिना असल्यामुळे सर्वात जास्त सेवा करायची। तर या महालक्ष्मी पुराणमध्ये तुलसीचे महत्त्व, तुलसीची तपश्चर्या आणि कशी नारायणाला प्राप्त झालेली आहे असे संपूर्ण तुलसीचे महात्म्य सांगितले आहे लक्ष्मी पुराणमध्ये। तर आज आपण त्या व्हिडिओच्या माध्यमाने तुलसीची तपश्चर्या, महत्त्व सर्व काही जाणून घेऊया। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर आजच आपल्याला एकादशी पण आणि गोवत्स बारस आजच मनवायची आहे, म्हणजे शुक्रवारी, कारण की प्रदोष कालावर 4:30 वाजता द्वादशी योग सुरू होत आहे। तर आपल्या गाय वासराची पूजा करायची आहे। घरच्या घरी जर गाय वासराची मूर्ती असेल तर त्याची पण पूजा करायची। जर गावात गाय वासरू असेल तर तिथे जाऊन पूजा करायची। एकादशी असल्यामुळे आपल्याला गवारच्या शेंगा आणि बाजरीची भाकर खाऊ घालता येणार नाही, तर गूळ शेंगदाणे खाऊ घालून आपण द्वादशीची पूजा पण करू शकता, एकादशीची पूजा पण करू शकता। संध्याकाळी आईंनी आपल्या मुलांना ओवाळावे, दीर्घायुष्याची कामना करावी आणि त्यांचे खूप चांगली प्रगती व्हावी अशी माता राणीला प्रार्थना करावी आणि महालक्ष्मीची कृपा आपल्या घरावर, आपल्या परिवारावर प्राप्त व्हावी यासाठी आपल्याला हे तुलसीची तपश्चर्या जे हा व्हिडिओसुद्धा श्रवण करा। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। रमा एकादशीच्या आणि द्वादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तुलसीचे महात्म्य। ओम लक्ष्मी नारायण नमः। 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 जर आपण 5 वेळा लक्ष्मी नारायण नमः, लक्ष्मी नारायण नमः असे म्हटले म्हणजे लक्ष्मी नारायणची आपल्यावर अखंड कृपा राहते। तर नारायण नारदाला सांगतात की तुलसीची तपश्चर्या काय आहे। नारद म्हणतात की हे माधवी, हे धर्मध्वजाची पत्नी जी आहे, तर हे कसे काय तुलसी बनली, कसे याचे महात्म्य आहे, कसे याचे चरित्र आहे। तर नारायणाला सांगतात की मला हे संपूर्ण ऐकायची इच्छा आहे। त्यावेळेस नारायण सांगू लागले, नारदा वत्सा, माधवी ही धर्मध्वजाची पत्नी गंधमादन पर्वतावरती दोघी परस्परांशी संगमासुखात निमग्न झाले होते। चंदन उटी अंगाला लावून ती फुलांनी सजवलेल्या चंदनाच्या शेजेवर निजत असे। ती म्हणजे स्त्री जातीमधील एक रत्नच होती। तिच्या अंगावर रत्नजडित अलंकार तर नेहमीच असत। ती स्वतः काम क्रीडा निपुण असून शिवाय तिचा पतीसुद्धा तोडीस तोड असा होता। दोघे संभोगामध्ये विलक्षण कुशल होते। हौशी असल्यामुळे नवे नवे प्रकारांनी संभोग आणि रतिक्रीडा करत असे। अशाच तऱ्हेने देवांची 100 वर्ष एवढा प्रदीर्घ काळ लोटून गेला। शेवटी राजा अगदी तृप्त झाला, पण माधवी मात्र अतृप्त होती। पण ती गर्भवती झाली। दिवसांदिवस ती कांतिमान होत चालली होती। 100 वर्षापर्यंत तो गर्भ वाढत होता। मग एका शुभ समयी, शुभ लग्नावर, शुभ ग्रह योगावर, शुभ नवशात, शुभ ग्रहांसह लग्नेश असताना पद्यादेवीच्या अंशाने सुंदर अशी मुलगी जन्माला आली। तो दिवस कार्तिक महिन्यातील पौर्णिमेचा होता। शरद ऋतूतील चंद्रासारखा गोल चेहरा, कमळाच्या पाकळीसारखे डोळे, पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लाल चुटूक होठ अशी ती मुलगी न रडता हसणाऱ्या चेहऱ्याने टुकटुक सर्व पाहत होती। तिचे हातपायांचे तळवे तांबूस गुलाबी होते। बेंबी खोल असून ओटीपोटावर 3 वळ्या होत्या, नितंब गोल होते। ती श्यामा असल्यामुळे तिचे शरीर उन्हाळ्यात शीतल तर हिवाळ्यात उबदार होते। तिचे केस वडाच्या पारंब्यासारखे लांब लचक होते। कांती स्वर्ण चाप्यासारखी असून ती फार आकर्षित होती। तिचे नाव तुलसी असे ठेवले गेले होते। ती वयाच्या मानाने फार समजूतदार होती, त्यामुळे बालपणी ते कुणाचेही न ऐकता बद्रिकारण्यामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेली।
तेथे तिने 1,00,000 दिव्य वर्षापर्यंत तुलसीने तपश्चर्या केली आणि नारायण हाच पती मिळवावा म्हणून तिने दृढ निश्चय केला आणि तपश्चर्या केली. एकादशीच्या दिवशी जर कोणी तुलसीचा महिमा, तुलसीचं व्रत जो कोणी ऐकतो त्याचे सर्व पापांचा नाश होतो, वैकुंठ लोकाची त्याला प्राप्ती होते. एकादशीच्या दिवशी जो कोणी तुळशीजवळ दीप प्रज्वलित करतो त्याला 1 करोड गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. तर एकादशीच्या दिवशी तुलसी पूजनाचं खूप महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी तुलसीला पाणी नाही घालावे, नाही तर तुलसीचे व्रत तोडल्याचे दोष आपल्यावर लागतात. म्हणून एकादशीला तुळशीला हात लावू नये, पाणी घालू नये, दुरूनच दिवा लावावा, हळद कुंकू लावून अखंड सौभाग्याची कामना करावी, घरात लक्ष्मी स्थिर राहावी अशी प्रार्थना करावी आणि गोल प्रदक्षिणा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. जर सुकलेली तुळशी असेल तर तिची जी लाकडी आहे तर ती काढून घ्यावी, तिला लाल दोरा नाहीतर कपासी गुंडाळावी आणि तुपाने भिजवावी आणि भगवान नारायणाजवळ, विष्णूजवळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत तुलसी दीप प्रज्वलित करावा आणि तुलसीच्या नावाचा दीप दान करावा. तर आपल्याला 1,00,000 यज्ञ केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती एकादशीच्या दिवशी होते. म्हणून या दिवशी एवढे महत्त्व आहे. तर तुळशीच्या काडीने दीप प्रज्वलित करावा एकादशीच्या दिवशी. कोणतीही एकादशी असली तरी तुळशीच्या काडीने दीप जर प्रज्वलित केला तर आपल्याला करोडो गुणा पुण्यफळाची प्राप्ती होते असे हे लक्ष्मी पुराणमध्ये सांगितले आहे. तर ती अशी बद्रिकाश्रमामध्ये गेली आणि नारायण हाच पती मिळवावा म्हणून खूप तपश्चर्या करू लागली आणि रखरखत्या ग्रीष्म ऋतूत सुद्धा तिने पंचअग्नी साधन, कडाक्याची थंडी होती तरी सुद्धा तिने गार पाण्याने आंघोळ केली. गार पाण्याने आंघोळ झाल्यानंतर आसन, मुसळधार पावसात उघड्या जागी बसून तिने 20 वर्ष नुसते फळे खाऊन आणि पाणी पिऊन काढली. 30,000 वर्षापर्यंत केवळ झाड पाल्यावर काढली. मग 40,000 वर्ष ती फक्त हवेवरच निराहार राहिली. शेवटची 10,000 वर्ष ती एका पायावर उभी होती. तेव्हा तुलसीला वर देण्याकरता चतुर्वर्धन ब्रह्मदेव हंसावर आरूढ होऊन आले व तुलसीला बोलले, हे देवी तुलसी, तुला कोणती इच्छा आहे ती सांग. तुला हरिभक्त, हरिदास्य, चिरुतारुण्य, अमरत्व जे काही हवे असेल ते निसंकोच माग, मी तुला ते देईन. तुलसी म्हणाली, पितामह, माझी इच्छा मी सांगते. तुम्ही सर्वांच्या मनातील गोष्ट जाणता, मग निसंकोच कशासाठी प्रभू? मी तुलसी नावाची गोपी आहे. पूर्वीची मी गोलोकातील रहवासी, तेव्हा मी कृष्णाची प्रिया राधेची दासी आहे. मी तिच्याच देहापासून जन्मली आहे. तेव्हा तिच्या सर्व मैत्रिणींची आवडती होती. एकदा अशी गोष्ट घडली की रास क्रीडेच्या समयी गोविंदाने मला भोगली. त्यावेळेस भान हरपून मी बेशुद्ध होऊन पडले. नेमके त्याच वेळी राजेश्वरी राधा तेथे आली. एकंदर सर्व प्रकार तिच्या ध्यानी आला. मग तिने गोविंदाची भरपूर निंदा केली आणि रागारागातच मला शाप दिला, तू आताच पृथ्वीवर मानवी देहात जन्माला जा. त्यावर गोविंद म्हणाला की तू तेथे जन्म घेतल्यावर तप कर, म्हणजे ब्रह्मदेव प्रसन्न होऊन तुला वर देईल व माझ्या संसाच्या चतुर्भुज रूपाची तुला लाभ होईल. असे सांगून तो अंतर्धान पावला. मग राधेच्या भयाने मी पृथ्वीवर जन्माला आलो. तर आता मला एवढाच वर द्या की कांतिमान शांत व सुस्वरूप असा नारायण पती रूपाने मिळावा. म्हणून ब्रह्मदेवाला म्हणाली, बालिके, सुदामा या नावाचा एक गोप आहे. तो श्रीकृष्णाचा अंशच आहे. तो सुद्धा राधेच्या शापेमुळे दानव कुळात जन्माला आला. त्याचे नाव आहे शंखचूड. त्याच्या एवढा पराक्रमी तिन्ही लोकात कुणीही नाही. पूर्वी गोलोकात असत्यावेळी तो तुझ्यावर भाळाला होता, पण राधिकेच्या भीतीमुळे तुमचे मिलन होऊ शकले नाही. असो, तो सुदामा आता पूर्वजन्माच्या स्मरणासह पुन्हा जन्माला आला आहे. तू सुद्धा तशीच पूर्वस्मृती जाणतेस आणि तुझ्यापासून गुप्त असे काहीच नाही. तर तू शंखचूडाची पत्नी हो. पुढे तुला नारायणाच्या पतिरूपाने लाभ होईल. नंतर असे घडेल की नारायणाच्या श्रापाने तू पवित्र अशी तुलसी वृक्ष होशील. सर्व वनस्पती वर्गात तू परमश्रेष्ठ आणि नारायणाची सर्वाधिक आवडती होशील. तुझ्याशिवाय केलेली पूजा निष्फळ होईल. वृंदावनात वृक्षरूप असल्यामुळे तुझे वृंदावती असे नाव प्रसिद्ध होईल. गोप व गोपी तुझ्या पानांनी माधवाची पूजा करतील. वृक्षांची आदिदेव म्हणून तू कृष्णासह मनमुरादपणे विहार करशील. असा वर मिळाल्यामुळे तुलसीला आनंद झाला की ती हास्यमुखाने विद्यार्थ्याला म्हणाली, पिताजी, मी खरे तेच सांगते की 2 हातांच्या श्यामसुंदर कृष्णावर माझी जेवढी प्रीती आहे तेवढी चतुर्भुज रूपावर नाही. अचानकपणे गोविंद
गोविंदाचा आणि माझा संगमासंग भंग पावल्यामुळे मी असंतुष्ट झाली आहे. मी गोविंदाच्या वचनामुळे चतुर्भुजाची प्रार्थना करीत आहे. तुमच्या कृपेमुळे मी पुनश्च गोविंदाला प्राप्त करीन अशी माझी खात्री आहे. पण मला राधेच्या भीतीपासून सोडवा. ब्रह्मदेव म्हणाले, त्यासाठी मी तुला 16 अक्षरांचा राधिकेचा मंत्र देतो, तो तू स्वीकार कर. त्यामुळे होईल काय की तू राधेची ही प्राणापेक्षा आवडती होशील आणि तसाच तुमचा शृंगार राधापासून गुप्त राहील. तू राधाप्रमाणेच गोविंदाची अतिशय प्रिय होशील. असे सांगून ब्रह्मदेवाने तिला राधाचा 16 अक्षरांनी मंत्र, स्तोत्र, कवच, पूजा, विधी सर्व काही सिद्धी कशी करावी असे सांगून आशीर्वाद दिला. मग तुलसीने त्या मंत्राचे अनुष्ठान करून सिद्धी मिळवली. त्या मंत्राचा एकाच मंत्राच्या प्रभावाने ती रमेप्रमाणे कृतकृत्य झाली. ओम तुलसीयै नमः, ओम नारायणाय नमः या मंत्राचा जप करत राहा, म्हणजे तू नारायणाची अतिशय प्रिय होशील. विश्वातील अनेकानेक दुर्लभ भोग तुला प्राप्त होतील. तिच्या मनाला पूर्ण चिर समाधान मिळून तपश्चर्याच्या कष्टाचे निवारण झाले. खरोखर इच्छा पूर्ण झाली की मनुष्याचे कष्ट नष्ट होतात. नंतर तुलसीने भोजन वगैरे आटोपले व ती सुसज्ज अशा चंदन पलंगावर झोपून गेली. मग नारायण म्हणाला, वत्सा नारदा, ब्रह्मदेवाच्या वरामुळे आनंदित झालेली तुलसी गाढ झोपी गेली तेव्हा ती संधी साधून मदनाने तिच्यावर आपले अमोघ असे 5 दिव्य बाण मारले. परिणाम असा की शीतल अशा चंदनाच्या व फुलांच्या शेजेवर निजलेली असून तिच्या शरीराचा दाह होऊ गेला आणि सर्व अंगावर काटा उभा राहिला. तिचे नेत्र गुलाबी झाले. तिला चैन पडेना. क्षणात तिला गुंगी येई तर क्षणात ती कासावीस होई. कधी तिच्या घशाला कोरड पडे तर कधी तंत्रदीमध्ये जाई. क्षणात तिला आनंदाच्या उकळ्या फुटत तर लगेच ती विषण्ण होई. मध्येच ती उठून बसे तर लगेच शय्येवर लोळून घे. काय करावे ते तिला सुचेनासे झाले. मृदुरेशमाची शय्या तिला बोचू लागली. फळे कडवट वाटू लागले आणि थंडगार पाणी तिला विषाप्रमाणे भासू लागले. घर तिला गुहेप्रमाणे भासू लागले. तल्लम वस्त्र टोचत आणि माथ्यावरचे शेंदूर जखमेप्रमाणे वेदना दे. अशातच तिला पुन्हा गुंगी आली व स्वप्न पडली. त्यात तिला असे दिसले की एक तारणा, बाण, देखणा व वस्त्रे आणि अलंकारांनी नटलेला कुणी एक पुरुष तिच्या समोर उभा आहे. त्याच्या गळ्यात वनमाला असून सर्व अंगावर चंदनाची उटी आहे. त्याचा आवाज नाद मधुर असून तो शृंगारी कूजबूज करीत तिला मिठीत घेत आहे. तो संगमासाठी अत्यंत आसुलेला आहे. संभोगाच्या उत्कंठ क्षणानंतर तो उठून गेला. परतच लगेचच माघारी आला. तो जातेवेळी ती न जाण्यासाठी विनवते आणि तिला खाडकन जाग आली व ती शेजेवर कावरी बावरी होऊन उठून बसली आणि रडू लागली. अशी ती तारुण्य पीडा तिला सहन करीत बद्रिका आश्रमात राहिली. दुसरीकडे योगी शंखचूडाने जैगेश्वर ऋषीकडून कृष्ण मंत्राची दीक्षा घेऊन पुष्कर तीर्थावर तो सिद्ध गेला. कृष्णाचे सर्व मंगल कवच धारण करून व ब्रह्मदेवापासून मनवंचित वर प्राप्त करून घेऊन त्याच्याच निर्देशानुसार तो बद्रिकाश्रमात आला व तुलसीच्या दृष्टीस पडला. साक्षात जणू दुसरा मदनच असा तो तारुण्य संपन्न व चाप्यासारखा अंगकांतीचा होता. अंगावर रत्नजडित अलंकार असून शरदातील पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे त्याचा चेहरा होता. कमल पाकळीसारखे त्याचे नेत्र असून तो विमानात बसला होता. गळ्यात प्राजक्ताच्या फुलाच्या घवघवीत हार होता. तो हळूहळू सामोरा आला तेव्हा काहीशा स्त्रीसुलभ संकोचाने मूक वस्त्राने झाकून पण नेत्रात संगमाचे आव्हान देत तुलसी त्याच्याकडे कटाक्ष टाकत पाहू लागली. तिचे मुखमंडल तेजस्वी असून पायापासून तो डोक्यापर्यंत बहुमूल्य अलंकार होते. घनदाट केसात मालतीचे गजरे माळलेले होते. शंखचूड तिच्या शेजारी बसला आणि गोड वाणीने बोलला, हे सौंदर्यशालिनी, कल्याणी, मानिनी स्त्रिये, तू कोण आहेस? कुणाची कन्या आहेस? तू सर्व स्त्रियात धन्य व मान्य दिसतेस. मी तुझा दास आहे, तेव्हा गप्प न राहता माझ्याशी काहीतरी बोल. असे त्यांचे बोलणे ऐकल्यावर तुलसीने तिरक्या नजरेने पाहिले व ती म्हणाली, मी धर्मध्वजाची मुलगी असून या वनात तपस्या करते. पण आपण कोण आहात? आपले माझ्याशी काय काम आहे? आपण कृपया आपल्या मार्गाने जा. शास्त्रवचन असे आहे की कुलीन आणि सभ्य लोक एकांतात असलेल्या कुलीन स्त्रीशी संभाषण करीत नसतात. अहो, आदी स्त्रिया या कामोदक, मादक व सौंदर्यवती असून पुरुषांना घातक असतात. विषाने भरलेल्या अमृतकुंभाप्रमाणे वरवर गोड गोड बोलणाऱ्या असून त्यांच्या अंतरी मात्र विष असते. हृदय कट्यासारखं तीक्ष्ण व मुखात मात्र मधाळ बोलणे असते. त्या नेहमी स्वार्थ साधण्यात तत्पर असतात. आपल्या मतलबापुरत्या पतीबरोबर एकनिष्ठ पण ऐरवी मात्र स्वरोच्चारिणी अशा असतात. अंतर्यामी मलिन पण चेहरा मात्र आकर्षित असतो. श्रुतिशास्त्र व पुराणे यांनी ज्यांना दोषाचे आगर असे म्हटले आहे त्यांच्यावर कोणता शहाणा माणूस विश्वास
विश्वास ठेवेल बरं? अशा स्त्रियांना शत्रू वा मित्र असा कोणी नसतो. त्यांना रोज नवा सोंगडी हवा असतो. धनवंत पुरुष पाहिला की त्याला जाळ्यात खेचण्यास त्या तयार असतात. वरून त्या सतीतत्वाचा आव आणतात. पण खरे तर कामच्छ याच त्यांचा आधार असतो. आपली धगधगणारी वासना शमशान विण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. त्यावरून दुसऱ्याला संयमाचे धडे देतात, पण मनात मात्र संभोगासाठी वकवकलेल्या असतात. एकांतात पुरुषाबरोबर निर्लज्जपणा करतील, पण 4 लोकात मात्र विनयाचा आणि सतीचा संकोच देखावा करतात. आणि जर का पुरुषाची संगत मिळाली नाही तर मात्र रागाने अनावर होतात. अपमानपोटी सूड घेण्यासाठी कमी करत नाही, पण जर वासना पूर्ण झाली तर मात्र त्यांच्या आनंदाला सीमाच राहत नाही. थोड्याशा संभोगाने त्यांना उलट दुःख होते. मनातून त्यांना चमचमीत खाण्यापिण्याची रसिक, श्रीमंत तसे सुसंस्कृत पुरुषाची आवड असते. जो संभोगामध्ये चतुर व रसिक असतो तो त्यांना प्राणापलीकडे प्रिय असतो. आणि दुर्दैवाने जर का तो अरसिक निघाला तर मात्र त्या स्त्रिया त्याला शत्रूप्रमाणे समजून सदा त्यांच्याशी भांडण करतात. फार काय सांगू, पण सर्प जसा उंदराला मारतो तशा पुरुषांचा घास घेण्यास कमी करत नाही. अशा स्त्रिया मूर्तिमंत, धाडस दोषाची खानच होय. ब्रह्मा, विष्णू, महेश यांना त्या भुलवितात. एवढेच नव्हे तर त्यांना सुद्धा अशा मोहिनी स्त्रियांचा थांग लागत नाही. अशा स्त्रिया खरोखर तपस्या करता विघ्न स्वरूप असतात आणि मोक्षार्थ लोकांसाठी अडथळा असतात. हरिभक्ताचा वयाता कधीच संबंध येत नाही. संसार रूपी केदखानातल्या त्या बेड्याच असतात. त्या स्वप्नाप्रमाणे असत्य असून गारुडाच्या खेड्यासारखे आभास पात्र आहेत. त्यांचे रूप सर्वांना भुरळ पाडते हे खरे, पण अंतर मात्र विष्ठा, मूत्र, लाळ वगैरेंनी भरलेले असते. गुप्त इंद्रिय तर रसयुक्त आणि अपवित्र असते. मोक्षमार्गीच्या वाट सुरू करता या विषवलेली विधीने उत्पन्न केल्या असे दिसते. एवढे बोलल्यावर तुलसी गप्प बसली. काही क्षण गेल्यानंतर शंखचूडाने हसत बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, देवी, तुझे सांगणे सर्वत्व खोटे नाही, पण खऱ्या खोट्याचे मिश्रण आहे. कसे ते मी सांगतो ऐक. विद्यात्याने मोहक अशी स्त्री जात निर्माण करताना ती दोन्ही प्रकारात बनवली. त्यातील एक प्रकार हा प्रशंसनीय आहे तर दुसरा अप्रशंसनीय आहे. लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, सावित्री व राधा या 5 जणी सृष्टीचे मूळ कारण असल्यामुळे त्या सृष्टीच्याही अगोदरपासून अस्तित्वात आहेत. ज्या ज्या रमणी यांच्या अंशापासून जन्मतात व कीर्तिमंत व कल्याणकारणी त्याचप्रमाणे प्रशंसनीय आहेत. त्यातील शतरूपा, देवहूती, स्वदा, स्वाहा, दक्षिणा, छायावती, रोहिणी, वारुणी, शची, दिती, आदिती, कुबेर पत्नी, लोपमुद्रा, अनुसया, कोटेरी, तुलसी, अहिल्या, अरुदंती, मेना, मंदोदरी, तारा, दैमंती, वेदवती, गंगा, मनसा, पुष्टी, तुष्टी, समृद्धी, मेधा, कालिका, वसुंधरा, षष्ठी, मंगलचंडी, धर्मकामिनी, मूर्ती, स्वस्ती, श्रद्धा, शांती, कांती, शांती, श्रद्धा, भूक, तहान, सद्या, दिवस रात्र, संपत्ती, धृती, कीर्ती, क्रिया, शोभा, प्रभा व शिवा आदिती करून स्त्रिया या सर्वच युगांमध्ये श्रेष्ठ आहेत. स्वर्गातल्या वेश्या, वारंगाना याही स्त्रिया आहेत, पण त्या प्रशंसनीय नाहीत. पुंशली म्हणून प्रसिद्ध आहेत. सात्विक ज्या स्त्रिया आहेत त्या श्रेष्ठ, तेजस्वी असून विश्वात साध्वी म्हणून ओळखल्या जातात. पण ज्ञानी लोकांचे म्हणणे असे आहे की वास्तव्य जाणून घेतले पाहिजे. जशा सात्विक स्त्रिया असतात तशाच राजस असतात, तशा तामस पण असतात. पण पुन्हा तिन्ही गुणांच्या समिश्रणातून अनेक प्रकार स्त्रियांचे आहेत. रजोगुण प्रधान स्त्रिया मध्यम दर्जाच्या असतात. त्यांच्या केवळ भोगच प्रिय असतो. सदैव त्यांना संभोग सुखाचाच ध्यास लागलेला असतो, तर त्यांच्यामध्ये रजोगुण असतो. स्वतःचा स्वार्थ साधण्यास त्या तत्पर असतात. अशा स्त्रिया आतल्या गाठीच्या भुलवणाऱ्या व धर्माशी देणे घेणे नसणाऱ्या असतात. त्यामुळे त्या सती नसतात. ज्ञानी त्यांना मध्यम म्हणतात. तामसी स्त्रियांची तर गणना अधम म्हणून केली जाते. कुलीन पुरुष निर्जन जागी परक्या महिलेशी वार्तालाप करीत नसतात हे खरे आहे. पण मी जो आता इथे आलो आहे तो ब्रह्मदेवांची तशी आज्ञा झाल्यामुळे मी इथे आलो आहे. गांधर्व विधीने तुझ्याबरोबर विवाह करावा यासाठी आलो आहे. देव ज्याला पाहताच भीतीने पळ काढतात तो शंखचूड मीच आहे. असे शंखचूडाने तुलसीला सांगितले की मी ब्रह्मदेवाच्या आज्ञेने तुझ्या जवळ आलेलो आहे. पूर्वी मी श्रीहरीचा प्रिय असा मित्र होता. माझे नाव सुदामा होते, पण राधिकेच्या शापामुळे मी दानव कुळात शंखचूड जन्माला आलेलो आहे. श्रीकृष्ण देवाचा निकटवर्ती मुख्य गोप असून सध्या दानवदीपती आहे. श्रीकृष्णाच्या अनुग्रहामुळे मंत्रप्रभावामुळे मला पूर्वजन्माचे स्मरण आहे. तुलाही पूर्वाच्या जन्माचे स्मरण आहेच. त्यावेळी तुला हरीचा संग घडत असे. तू सुद्धा राधिकेच्या श्रापामुळे भारतवर्षात जन्मली आहे.
त्या काळी तुझा भोग घेण्यासाठी मी असुलेला होतो, पण राधेच्या भीतीने तेव्हा ते शक्य झाले नाही. राधेच्या भीतीने तेव्हा ते शक्य झाले नाही. असे बोलून शंखचूड थांबला. तेव्हा हसत हसत तुलसी बोलू लागली, जगात असेच पुरुष यशस्वी होतात. स्त्रिया त्यांनाच पसंत करतात. तू बुद्धी सामर्थ्याने मला यावेळी जिंकले आहे. जो स्त्रीकडून जिंकला जातो तो अशुची असून समाजही त्याचा धिक्कार करतो. अशा माणसाला देव, पितर, गंधर्व सुद्धा टाळतात. एवढेच नव्हे तर आई, वडील व भावंडे सुद्धा मनात त्यांचा तिरस्कार करतात. वेदाचे म्हणणे असे आहे की सुवर व सूतकाच्या वेळची अशुद्धी जाणण्यासाठी ब्राह्मणाला 10 दिवस, क्षत्रियाला 12 दिवस, वैश्याला 15 दिवस व शूद्राला 1 मास जावा लागतो. परंतु स्त्री अधीन पुरुष मात्र मृत्यूनंतर चितेवर जळूनच शुद्ध होतो. पितर त्याच्या हातचा पिंड व तर्पण स्वीकारित नसतात. फार कशाला देवसुद्धा त्याची पूजा मान्य करीत नाही. जो मनाने पूर्णपणे स्त्रीला वश झाला असेल त्याचे ज्ञान, तप, जप, होम, पूजा, विद्या आणि यश काय कामाचे. मी तुला ओळखले असतानाही मुद्दामच तुझी परीक्षा घेतली, कारण गुणदोषाची परीक्षा घेणे हे स्त्रीचे पतीची निवड करतानाचे कर्तव्यच आहे. गुणहीन, जर असुशिक्षित, दारिद्र्य, मूर्ख, रोगी, टवाळखोर, बहिरा, मुका, मतिमंद व नपुसिकांना जर कन्यादान केले तर ब्रह्महत्येचे पाप लागते. उलट जर का तरुण, ज्ञानी, सचित्र, गुणी आणि शांत पुरुषाला कन्यादान केल्याने 10 यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. कन्यादान सर्वात मोठे दान आहे. म्हणून कन्यादान जर केले, 1 कन्यादान जर केले तर 10,000 यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. आपले कन्येची जो विक्री करेल तो कुंभीपाकात जाऊन नरकात जाऊन पडेल. मग तो तेथे मुलीचे मूत्र विष्ठा खात राहील. इकडे किडे त्याला दंश करतील आणि कावळे टोचीत राहतील. असे 14 इंद्र जाईपर्यंत तो चालेल. एवढेच नव्हे तर त्याचे पाप फिटत नाही. पुढे तो रोगी म्हणून जन्माला येतो, कसाई म्हणून उपजीविका चालवतो. असे सांगितल्यावर तुलसी थांबली. त्याच वेळेस तेथे ब्रह्मदेव प्रकटला. तो शंखचूडाला बोलला, अरे उगीच गोष्टी सांगण्यात वेळ व्यर्थ का घालवतो आहे. लगेच हिच्याबरोबर गांधर्व विवाह कर पाहू. तू जसा पुरुष रत्न आहेस तशीच ही सुद्धा स्त्री रत्न आहे. अनुरूप असा पुरुष व स्त्री यांचे मिलन हे परमसौख्यकारक असते. अरे अशी अन्यायच चालून आलेली संधी कोण बरे सोडेल, आणि जो सोडेल त्याच्यासारखा मूर्ख पशु तोच. तुलसी, तू आता आणखी याची कसली परीक्षा घेणार आहेस. आग नारायणाची जशी लक्ष्मी, कृष्णाची राधिका, माझी सावित्री, शिवाची भवानी, वराची पृथ्वी, यज्ञाची दक्षिणा, अत्रीची अनुसया, नळाची दैमंती, चंद्राची रोहिणी, मदनाची रती, कश्यपाची आदिती, वशिष्ठांची अरुंधती, गौतम ऋषीची अहिल्या, कर्दमाची देवहूती, बृहस्पतीची तारा, मनुची शतरूपा, अग्नीची स्वाहा, इंद्राची शची, गणेश्वराची पुष्टी, कार्तिकेची देवसेना, धर्माची मूर्ती, तशीच तू या शंखचूडाची अर्धांगिनी आहेस. याच्या सह निश्चितपणे सुखभोग घे. मग जेव्हा हा शंखचूड देह त्याग करेल तेव्हा तू गोलोकात द्विभुज, कृष्ण वैकुंठात चतुर्भुज, श्रीकृष्णसह यांच्यासह आनंदाने सुख भोगशील. असे नारायणाने नारदाला संपूर्ण ही महत्त्व तुलसीचे सुरू आहे. तर हे नारायणाने संपूर्ण नारदाला सांगितले. मग पुढे तुलसी व शंखचूड यांचा रतिविलास कसा झाला ते आपण ऐकूया. मग नारद म्हणाले, तुम्ही सांगितलेले हे विलक्षण आख्यान अजूनही ऐकावेसे मला वाटत आहे. तरी उभयतांचे पुढे काय झाले ते मला सांगा. नारायण मुनी सांगू लागला. त्यांना आशीर्वाद देऊन विधाता निघून गेला. दोघांनी गांधर्व पद्धतीने विवाह केला. त्यावेळी स्वर्गात देवांनी दुदंबीचा गजर केला व त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला. मग त्यांचा संगमांग झाला व सुकरितिकाने तुलसीला मूर्छा आली. ती सती संभोगरूपी आनंद सागरात अगदी आपादमस्तक न्यायली. कामशास्त्रामध्ये संभोगाचे जे मुख्य 64 प्रकार वर्णन केले आहेत व ज्याच्यामुळे गात्र न गात्र माहेरून जातात अशा त्या सर्व प्रकारच्या शृंगाराचा त्यांनी आस्वाद घेतला. कधी मुंगीसुद्धा प्रवेश करू शकणार नाही अशा पूर्ण एकांतात, फुले व चंदनाच्या शेजेवर, कधी बागेत तर कधी नदीतीरी रासमंडळात, अशा नाना विविध ठिकाणी त्या दोघांनी रसिकांनी रतिसुखाचा संभोग उपभोग घेतला.
पण त्या उभयतांची तृप्ती झाली नाही. दोघंही कामक्रीडेमध्ये अतिशय चतुर होते. अनेक प्रकारच्या शृंगारिक लीला करून तिने त्याला तर जिंकूनच घेतले. ते शृंगार चतुर शंखचूडानेही तिला तसाच प्रतिसाद दिला. एकमेकांच्या धसमुसळ्या अलिंगनामुळे चंदनाची उटी व कपाळीचा शेंदूर विस्कटून गेला. त्यांच्या छातीवर तिच्या स्तनावर नखांचे ओरखडे उठले. तिने त्याच्या पाठीवर कांकणे घासली तर उलट त्याने तिचे होठ हळुवारपणे चावले. तिचे दोन्ही गाल चुंबनामुळे लालेलाल झाले. अलिंगन, चुंबन व मांड्यांचे मर्दन अशी त्यांची क्रीडा निरंतरपणे खूप वर्ष चालली होती. मग ते जरासे थांबले. पुन्हा त्यांनी स्वतः तिला चंदन उटी लावली व बहुमोल वस्त्र नेसवले व सुवासिक विडा दिला. पारिजातकच्या फुलांचा हार घातला. सर्वात महत्त्वाचे फूल म्हणजे पारिजातकचे रत्नजडित अंगठी व त्रैलोक्य दुर्लभ असे मणिहार दिले. तिने अतिशय प्रेमाने स्वामीनाथ असे म्हणून त्यांच्या चेहऱ्याकडे एकटक नजर लावली. तेव्हा त्याने पुन्हा तिला होडून मिठीमध्ये घेतली आणि तिच्या सौंदर्यपणे चेहऱ्याकडे पाहून पुन्हा गालावर होटावर चुंबनाचा वर्षाव केला. तिनेही त्याची तेवढीच उत्कंठतेने परतफेड केली. त्याने तिला मग वरुणापासून मिळालेली 2 तल्लम वस्त्रे दिली. रत्नहार, 2 पैंजणे, केयूर आणि वाक्या आणि कर्णमुंडले दिली. शंख छान सजवलेला होता. एक पलंग, इतर अलंकार दिले. मग नंतर तिची उत्तम केशरचना केली. माथ्यावर चुडामणी बांधला. अशा प्रकारे आपद मस्तक तिला नटवली. नंतर तिची दोन्ही पावले आपल्या छातीशी धरली आणि मी तुझा दास आहे असे म्हणून पुन्हा अलिंगन दिले. मग राजा शंखचूड तपोवन सोडून तिला घेऊन अनेक ठिकाणी गेला. मलय पर्वत, क्षेत्रस्थाने, गिरिकुंज, सागर किनारे, नदीचे तट, विविध रमणीय स्थाने, मोठमोठी उद्याने, प्रेक्षणीय स्थळे अशा नाना विविध ठिकाणी फिरून ते एकमेकांसह कामक्रीडा करीत कितीतरी काळ फिरत होते. पण त्यांची तृप्ती होईना. आगीत तूप ओतल्यावर ती जशी आणखी भडकून उठते तशीच दोघांची कामेच्छा संभोगासाठी पूर्ण न होता वाढतच चालली होती. अशा प्रकारे एक मन्वंतरा एवढा प्रदीर्घ काळ उलटला गेला. तेवढा काळ तो शंखचूड त्रैलोक्याचा एकमेव शासक होता. त्याने देव, असुर, गंधर्व, किन्नर, दैत्य यांना फार सलोख्याने वागले. पण अधिकार नष्ट झाल्यामुळे देव मात्र भिक्षुकाप्रमाणे इतस्त फिरू लागले. शेवटी ते सर्वजण ब्रह्मापाशी गेले व आपल्या दुःखाचे घराणे त्यांच्यापुढे सांगून रडू लागले. तेव्हा त्यांना घेऊन प्रजापती कैलासावर गेला भगवान शंकराकडे आणि त्याने सर्व परिस्थिती महादेवाच्या कानावर घातली व सर्व वस्तुस्थिती ऐकल्यावर शंभूनाथ त्या सर्व सहित परिधाम अशा वैकुंठात गेला. तेथे दरवाजावर पितांबधारी व अलंकारधारी रक्षक होते. त्या प्रत्येकाला 4 हात असून गळ्यात वनमाळा व हातात शंख, चक्र, कंबळे व गदा होत्या. ब्रह्मदेवाने आपल्या येण्यामागचा हेतू त्यांना सांगितला व त्यांनी परवानगी दिल्यानंतर तो सर्वांसह आत गेला. 16 मोठमोठी दालाने ओलांडून मग ते विष्णू समोर जाऊन पोचले. विष्णूच्या पुढे अनेक ऋषीमुनी होते. तसेच अनेक चतुर्भुज सेवक होते. सर्वजण एकसारखे दिसत होते व कौस्तुभ धारण केले होते. त्यांच्या अंगावर बहुमोलाचे अलंकार होते. तुळशी पुष्पाचा सुगंधाचा घमघाट सुटला होता. प्रत्येक खांबावर सुगंधी फुलांच्या वेली होत्या. विद्याधरी स्त्रियांचे नित्य गायन चालले होते. सर्व सभेच्या मध्यभागी श्रीहरी विराजमान होता. जणू काही तारामंडळातील चंद्रच तो एका दिव्य व रत्नखचित अशा मोठ्या सुवर्णांच्या सिंहासनावर बसून प्रसन्नतेने नित्य व गायनाचा आस्वाद घेत होता. त्यांच्या पायापाशी लक्ष्मी व सरस्वती बसलेल्या होत्या. लक्ष्मीने दिलेला विडा तो चघळीत होता व गंगा चौरी ढाळीत होती. ब्रह्मदेवासहित सर्वांनी हात जोडले आणि ती विष्णूंची स्तुती करू लागले. त्यांच्या शरीरावर रोमांच उठले. नेत्रातून आनंदाश्रू ओघळले. सर्वांचे कंठ दाटून आले. मग विद्याताने सर्व देवांची कर्मकहाणी निवेदन केली. त्यावर विष्णू हसला व तो ब्रह्मदेवाला रहस्य सांगू लागला. अरे ब्रह्मदेवा, मला शंखचूड, भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान माहीत आहे. तो खरा मूळचा माझा भक्त आणि महातेजस्वी गोप आहे. त्याची पूर्व पीठिका ऐक, कारण गोलोकातील घडामोडीचे वर्णन पापनाशी व पुण्यदायी आहे. माझ्या सेवकामध्ये मुख्य सेवक सुदामा हा होता, पण राधेच्या शापामुळे तो राक्षस झाला. त्याचे असे झाले की मी एकदा प्राणप्रिया अशा विरजा नावाच्या गोपीला घेऊन रासमंडळात गेला असताना ती गोष्ट एका दासीने राधेला सांगितली. राधा तावातावाने लगेच तेथे आली, परंतु त्यापूर्वी विरजा नदी बनली आणि मी तिथून गुप्त झालो. मग राधा तेथून परतली तेव्हा मी सुदामा महालात बसलेला होतो, पण मी गप्प बसलो. राधेने माझी चांगलीच कान उघडणी करण्यास सुरुवात केली. मी शांतच राहिलो, पण सुदामाला मात्र राहावले नाही. त्याने उलट राधेला चांगलीच दुरुतरे केली. राधेचा राग आणखीनच भडकला आणि तिने त्याला चालता होण्याची आज्ञा केली.
ती आज्ञा ऐकून राधेच्या हजारो सख्या उठल्या व त्या महातेजस्वी अजंक्य अशा सुदामाला अधोदत्ता बोलत बाहेर काढू लागल्या. तो अपमान चांगलाच झोंबला व त्याने सुद्धा त्या सख्यांना मारहाण केली. ते पाहताच राधेने त्याला भयानक असा श्राप दिला. अरे तू दानव होशील. सुदामाला रडू कोसळले व रडतच मला नमस्कार करून तो जाण्यासाठी उठला. त्यावेळी राधेचेही डोळे भरून आले व ती म्हणाली, बाळा कुठे निघालास बरे? थोडा थांब ना. गोपींना सुद्धा वाईट वाटले. गोपी फार दुःखी झाल्या. मीही त्यावेळी राधेची समजूत घातली. मग राधा बोलली की हा फक्त अर्धा क्षण शाप भोगेल व परत येईल. अरे सुदामा लवकरच परत ये बर का, असे सांगितले. देव नोम गोलिकाचा अर्धा क्षण हा मृत्यूलोकाचा एका मन्वंतरा एवढा असतो. हे कालमान विधीने निश्चित केले आहे. त्यामुळे तो महाबलवान मायावी व योगेश शंखचूड पुन्हा येथेच येईल. मी देतो तो शूल घेऊन भारतात जा. मग त्या शूलाने शिवशंकर त्यांचा संहार करील. पण तो माझे सर्व मंगल असे कवच धारण करतो. त्यामुळे तो अजरामर बनला आहे. कवच असेपर्यंत त्याला कुणीच मारू शकणार नाही. म्हणून ब्राह्मणाच्या रूपेने मी ते कवच मागून घेईन. आणखी एक गोष्ट अशी आहे की ब्रह्मदेव त्याच्या पत्नीने पतिव्रत्य भंग झाल्याशिवाय त्याला मृत्यू येणार नाही व तूच त्याला दिला आहेस. त्यासाठी मी स्वतः त्याच्या पत्नीबरोबर संगमांग करीन आणि तिच्या गर्भात बीज रोपण करीन. त्यामुळे तत्क्षणी त्याचा मृत्यू खात्रीने होईल. शंखचूडाचा मृत्यू होणे खात्रीने आहे असे सांगून शूल देऊन श्रीहरी आत गेला व देवही ब्रह्मदेवांसह माघारी परतले. मग नारायण मुनी पुढे सांगू लागले, नारदा दानवांचा संहार करण्यासाठी विष्णूने शंकराला नियुक्त केल्यामुळे देव आपापल्या स्थानी गेले. चंद्रभागाच्या काठी एका विशाल वडाच्या वृक्षाच्या तळाशी शिवाने आपले आसन मांडले. मग त्याने गंधर्वाचा सेनापती जो चित्ररथ त्याला शंखचूडापाशी दूत म्हणून पाठवला. चित्ररथ मनोवेगाने दानवाच्या राजधानीत गेला. तेथे जाऊन तो पाहतो तर ती राजधानी अलकावती व अमरावतीपेक्षाही उत्कृष्ट होती. 5 योजनेने रुद्र व 10 योजनेने लांबीची ती नगरी स्फटिक मण्यांनी युक्त अशा विमानांनी वेष्टित होती. तिच्या भोवती 7 कोट व अनेक बिरुज होते. प्रज्वलित अग्निप्रमाणे तेजस्विनी रत्ने भिंतीत जडवलेली होती. शेकडो गल्या, अनेक व्यापारांचे वाडे व दिव्य मनांनी सजवलेले आश्रम होते. त्या औरस चौरस पसरलेल्या राजधानीच्या केंद्रस्थानी शंखचूडाचा गोलाकार राजमहल होता. अग्नीसारखे 4 कोट व बिरुज त्याच्या भोवती असून त्यात शत्रूला प्रवेश करणे केवळ अशक्य होते. गगनचुंबी गोपरे असलेले मणिभूषित 12 दरवाजे असून त्यावर अनेक पहारेकरी रात्रंदिवस जागता पहारा देत होते. रत्नजडित खांब व जिने होते. त्यापैकी पहिल्याच प्रवेशद्वारावर एक भयंकर असा पुरुष हातात शूल घेऊन उभा होता. त्याचे रंग तांब्याप्रमाणे असून पिंगट रंगाचे त्याचे नेत्र होते. आपण दूत असल्याचे त्याला सांगून चित्ररथाने आत प्रवेश केला व द्वाररक्षकाला बोलला की त्याने ताबडतोब आत जाऊन युद्धाचा निरोप सांगावा. त्याप्रमाणे सांगून परत येऊन चित्ररथाला त्याने आत शंखचूडासमोर नेऊन उभा केला. त्यावेळी शंखचूड मण्यांच्या खांबांनी युक्त अशा रत्नखचित सिंहासनावर बसला होता. रत्नांची फुले जडवलेले ते आसन असून सभेमध्ये अनेक स्वरूप सुंदर दानवसेवक व लढव्य बसवलेले होते. चित्ररथ विस्मित झाला पण लगेच स्वतःला सावरून शंकराचा निरोप सांगू लागला. अरे राजेंद्र, मी शंकराचा दूत असून माझे नाव पुष्पदंत आहे. शंकराने दिलेला निरोप मी तुला जसाच्या तसा सांगतो व तू देवांचे अधिकार व राज्य त्यांना परत कर. कारण की देव विष्णूला शरण गेले व त्याने शूळ देऊन शिवाला नियुक्त केला आहे. तो शंकर पुष्पभद्रा नदीच्या काठी वडाच्या तळाशी आहे. तर तुझ्यासाठी असा निरोप आहे तर एक बऱ्या बोलण्याने देवाचे राज्य परत कर, नाही तर युद्धासाठी तयार राहा. आता यावर तू जो निर्णय देशील तो मी जाऊन शिवाला सांगेन. दूताचे बोलणे ऐकून शंखचूड गदागदा असला आणि म्हणाला, तू आता निघ, मी उदयीक सकाळी युद्धासाठी येईन. पुष्पदंताने तसा निरोप शिवाला दिला. मग स्कंद शिवापाशी आला. त्याच्या पाठोपाठ वीरभद्र, नदी, महाकाळ, सुभद्रक, विशालाक्ष, बाण, पिंगलाक्ष, विंकपन, विरूप, मणिभद्र, विकृत, बाष्कल असे सर्वजण जेवढे देव देवीत आहेत तर ते सर्वजण तेथे आले. अष्टभुजा, कालिका देवी आदी करून आपापल्या रत्नजडित विमानातून येऊन दाखल झाले. कालिकेने लाल भडक वस्त्र परिधान केले होते. ती उन्मत्तपणे नाचत होती. एका योजनेने एवढी जीभ काढून व हातात शंखचक्र गदा पद्य तलवार चर्म धनुष्यपान 1 योजन मोठे खापर गगनचुंबी त्रिशूल आणि विक्राळ अशी शक्ती घेऊन ती सज्ज होती. शिवाय तिच्यापाशी मृदुंगर, मुसळ, व्रज, ढाल आणि उज्ज्वल फलक
वैष्णवास्त्र, ब्रह्मास्त्र, गरुडास्त्र, प्रजनास्त्र, पशुपात, जृंभनास्त्र, पर्वतास्त्र, माहेराश्व, वायव्यास्त्र, कालदंड असे आणखी शेकडो अस्त्रे होती. त्या क्षणी त्या ठिकाणी 3 कोटी योगिनी व 3 कोटी डाकिनी येऊन दाखल झाल्या. स्कंद आपल्या लढावयासह आला व पित्याला नमस्कार करून उभा राहिला. त्याच्या सैन्यात भूते, प्रेते, ब्रह्मराक्षस, कुष्मांड, वेताळ राक्षस, यक्ष, किन्नर वगैरे अनेक योद्धे होते. तिकडे शंकराकडून आलेले दूत निघून गेल्यावर पराक्रमी शंखचूड अंतपुरात गेला व त्याने तुलसीला सर्व हकीकत सांगितली. ती व्याकुळ झाली व बोलली, हे प्राणनाथ, क्षणभर थांबा, माझ्या प्राणाचे रक्षण करा. मला याच जन्मात भोगून माझी इच्छा पुरी करा. तुला एक वार डोळे भरून पाहून घेऊ दे. रात्रीच मी अशुभ स्वप्न पाहिल्यामुळे माझे मन व प्राण अत्यंत कासावीस झाले आहेत. राजाने तिच्यासह सुग्रास भोजन घेतले. विडा खाऊन तो तिला म्हणाला, प्रिये, मी आता जे सांगणार आहे ते नीट लक्ष देऊ ऐक. सर्व प्रकारची कर्म व भोग कालबद्ध आहेत. शुभ अशुभ, अर्श, खेद, सुखदुःख, भीती, मंगल या गोष्टी काळानुसार होतात. काळाच्या संतनेच वृक्षांना फांद्या फुटतात, फुले येतात, फळे पिकतात आणि गळूनही पडतात. अगं, हे सर्व विश्व निर्माण होण्यास, नष्ट होण्यास काळ हा कारणीभूत आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकर यांची जी शक्ती आहे ती ईश्वराची परा प्रकृती आहे. तोच प्रकृती स्वरूप ईश्वर सर्वांना उत्पन्न करून पोषण करतो व संहारही तोच करतो. बलवान काळाचे नियंत्रण करणारा तोच आहे. योग्य वेळ व ईश्वर प्रकृतीला आपल्यापासून वेगळी काढतो व तिच्याद्वारे विश्वाची उभारणी करतो. असा तो सर्वात्मा, सर्वेश्वर, सर्वरूप आहे. तो प्राण्यांपासून सर्व प्राणी उत्पन्न करतो, प्राण्याकडून त्यांचे पोषण करतो, प्राण्यांकडून मारवतो. तर तू अशा त्या देवाला यावेळी शरण जा, ज्याच्याने आज्ञेने वायू वाहतो, सूर्य क्षणोक्षणी जळतो, इंद्र पाऊस पाडतो, यम अंत करतो, अग्नी जाळतो, चंद्र गारवा देतो. असा तो मारणाचाही मृत्यू, काळाचा काळ, यमाचा यम, ब्रह्माचाही उत्पन्न करता, मातेचेही माता, संहार करणाऱ्याचे संहार करता आहे. लाडके कोण, कुणाचा बंधू, जो सगळ्यांचा बंधू आहे त्याचेच भजन कर. मी कोण व कोण आहे विधात्याने अगोदरच ठरवून ठेवले आहे. तुझी भेट कर्मानेच झाली आणि विरह जे बी होणार आहे ते कर्मानेच होणार आहे. संकटकाळी मूर्खाची चलविचल होते, शहाण्यांची होत नाही. सुख दुःख रूपी कालचक्र गरगर फिरत असतात. मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो, तू नारायणाला प्राप्त करशील. त्यासाठीच तू बद्री कारणात तपश्चर्या केली होतीस. मी ब्रह्मदेवाच्या वरामुळे तुला प्राप्त झालो होतो. पण मुळात तुझे तप हरिप्राप्तीसाठी असल्या कारणाने तू हरीलाच भेटशील, असे दैत्य शंखचूडाने तुलसीला सांगितले. तुझी व गोविंदाची भेट गोलोकातील वृंदावनात होईल. मी हे राक्षस शरीर टाकून तेथेच जाणार आहे. तेथे आपण पुन्हा एकमेकांना पाहू. राधेच्या शापामुळे दुर्लभ अशा भारतात जन्मलो होतो, पण पुन्हा मला तेथेच जायचं आहे. मग दुःखाचे काय कारण? तू सुद्धा हे शरीर टाकून दिव्य देहाने हरीजवळ जाशील. तेव्हा शोक करणे सोडून दे. दिवस मावळला तेव्हा राजा सुसज्ज शयनगृहात गेला. तुलसी तेव्हा सुद्धा खिन्न होऊन बसली होती. राजाने तिला जवळ घेतली व कृष्णापासून त्याला ते दिव्य ज्ञान जे प्राप्त झालं होतं, भंडारवनात मिळाले होते, ते त्याने तिला सर्व काही सांगितले. मग मात्र तिची खिन्नता दूर झाली आणि तिच्या अंगी उत्साह संचरला. सर्व काही क्षणभंगुर असते हे जाणून ती दोघी पुन्हा रतिक्रीडामध्ये मग्न झाले. त्यांचे गात्र सुखाने आनंदाने मोरली. दोघंही जणू काही एकमेकात विरघळून गेली होती. काही काळ ते उभयता संभोगाच्या श्रमांनी निपचित पडून राहिले. हास्य विनोद करता थोडा वेळ गेल्यावर पुन्हा दुप्पट जोमाने ते रतियुद्धासाठी तयार झाले. असा प्रकार रात्रभर चालला होता, पण दोघांपैकी कुणीही माघार घेत नव्हते. पहाट झाले तो कृष्ण भक्त दानव उठला आणि मनात कृष्ण परमात्म्याने ध्यान करून त्याने स्नान आदी करून नित्यकर्म आटोपली. नित्यप्रमाणे याचकांना दाने दिली. रत्ने, माणिके, द्रव्य, गायी वगैरे वस्तू दिल्या. नंतर त्याने पुत्राला वारस म्हणून घोषित केले आणि सर्व कारभार त्याच्या हाती सुपूर्द केले. एवढे केल्यानंतर त्याने युद्धासाठी वीरवेश अंगावर चढवला. हाती धनुष्य घेतले आणि सर्व सैन्य बोलावून घेतले. त्याच्या सैन्यात 3 लाख घोडे, 1 लाख हत्ती, 10,000 रथ, 3 कोटी धनुर्धर असे बरेच काही त्याने शूलधारी सर्व काही नगर रक्षणासाठी ठेवले होते. मग श्रीहरीच्या मनात स्मरण करून तो बाहेर पडला आणि रत्नजटित विमानात बसला. मग निवडक प्रतिष्ठासह थेट पुष्पभद्रा नदीच्या काठी जेथे अक्षय वट होता त्या सिद्ध क्षेत्रात आला. तेथे तो पोचला. ती पुष्पभद्रा नावाची समुद्रपत्नी नदी स्फटिकासारख्या निर्मळ पाण्याने कायम भरलेली असते. पश्चिम सागराच्या आणि पूर्वेस मलय पर्वताच्या पश्चिमेस ती शैल पर्वताच्या नावाने तिथेच राहते.
तर शैलपुत्र पर्वताच्या उत्तरेस, गंधमादन पर्वताच्या दक्षिणेस 5 योजने रुंदीचा व 500 योजने एवढा लांबीचा तिचा प्रवाह आहे. पुढे तिची आणि हिमालय पर्वतातून निघालेल्या शरीरावतीची भेट होऊन गोमती नदीला डावी घालून ती पश्चिम समुद्राला मिळते. तेथे भगवान शंकराचे दर्शन घेतले. कोट्यावधी सूर्याप्रमाणे तेजस्वी कांतीचा चंद्रशेखर वडाच्या तळापाशी बसलेला होता. असे बरेच जण काही तिला, जो भक्तांचा मृत्यू दूर करणारा, शांत, गौरीनाथ, तपाचा फलदाता, सर्व प्रकारचे वैभव देणारा, विश्वनाथ, विश्वरूप, विश्वबीज, विश्वाला जन्म देणारा, पोसणारा, विश्वातील सर्वश्रेष्ठ, विश्वसहारक, आदी कारण नरकापासून उद्धार करणारा, ज्ञानबीज, सनातन भक्तिभावाने त्यांनी नमस्कार केला. आणि तेव्हा शिवाच्या डाव्या बाजूला भद्रकाली, उजवीकडे समोर स्कंदमाता, तिघांनी शंखचूडाला आशीर्वाद दिला. राजाच्या स्वागतासाठी नंदी वगैरे उठून उभे राहिले. राजा शिवाजवळ गेला. महादेव प्रसन्न झाला आणि बोलू लागला, राजा, मी सांगतो ते ऐक. सृष्टीला निर्माण करणारा व धर्मज्ञ असा तो जो ब्रह्मदेव आहे, त्याचा मरीची नावाचा पुत्र परमधार्मिक असा वैष्णव आहे. त्याच्यासारखा त्याचा पुत्र प्रजापती कश्यप हा आहे. त्याला दक्ष प्रजापतीने आपल्या 13 मुली कन्यादान करून दिल्या. त्याच्यापैकी जी धनु नावाची होती तिला महापराक्रमी असे 40 पुत्र झाले. ते दानव, त्यातील एक विप्रप्रचिती झाला. त्याचा दंभ नावाचा पुत्र धार्मिक, विष्णूचा भक्त, जितेंद्रिय असा होता. त्याने शुक्राचार्याचे शिष्यत्व पत्करून कृष्णाची आराधना करीत 1,00,000 वर्षापर्यंत पुष्कर तीर्थावर परममंत्राचा जप केला. आणि मग पूर्वी गोप्यांमध्ये तो धार्मिक होता, परंतु राधिकेच्या शापामुळे तो भारतात जन्माला आलेला आहे. वैष्णव असल्यामुळे ब्रह्मापासून स्तंभापर्यंत सर्व काही तू तुच्छ मानतोस. तुम्ही वैष्णव असे असता श्रीहरीच्या सेवेपुढे चारी मुक्ती, ब्रह्मत्व आणि अमरत्व नको म्हणतात. इंद्रपद, मनुपद यांची गोष्टच मग कशाला? असे असताना तू मूळचा कृष्णाचा भक्त देवांचा अधिकार का बळकावून बसला आहेस? राजा, देवाचे राज्य परत कर आणि आपले राज्य सुखाने भोग. देवही संतुष्ट होतील. माझा शब्द राखला जाईल. तू कश्यप गोत्र आहेस तेव्हा आपसात वैर वाढवू नकोस. ज्ञातिद्रोहासारख्या पापाच्या तुलनेत ब्रह्महत्येच्या पापासारखे 16वे अंश एवढे असते. आता जर संपत्ती कमी होईल अशी भीती वाटत असेल तर सदा सर्व काळ एकच स्थिती अशी कुणाचीच नसते. प्रकृतीचा लय होतो तेव्हा ब्रह्मसुद्धा उरत नाही. मग ईश्वरछेने पुनश्च तो जन्मता. तपामुळे ज्ञानात वाढ होते हे खरे, पण स्मृतीचा मात्र लोप होतो. नंतर ज्ञानबळाने ब्रह्मा पुन्हा सृष्टी उत्पन्न करतो. सत्ययुगात धर्म पूर्णपणे सत्याच्या आधारावर असतो. त्रैलोक्यात 3 भाग सत्य आहेत, तर द्वापार योगामध्ये 2 भाग असतात. कलयुगात एकच भाग असतो, ते सुद्धा उत्तरोत्तर लोप पावतो. आणि जणू काही अमावस्याचा चंद्र सूर्य जेवढा ग्रीष्म ऋतूत तीव्र असतो तेवढाच तो शिशिरात राहत नाही. दररोज सुद्धा जसा तो दुपारी असतो, तास प्रांतकाळी, सायंकाळी नसतो. उदयानंतर त्याचे बळ वाढत जाते, मग तीव्र होते, शेवटी अस्त होतो. असे सर्व काही शंकराने शंखचूडाला सांगितले. मग शंखचूडाच्या युक्तिवादावर शंकर हसला व त्याला म्हणाला, राजा, तू ब्रह्मदेवाच्या वंशात जन्माला आहेस, त्यामुळे तुझ्याशी लढाई करण्यामध्ये लाजिरवाणे काहीच नाही. आणि पराभव झाला तर दुष्कीर्तीची भीती नाही. पूर्वी हरीचे सुद्धा मधुकैटभाशी आणि गदाधराशी, हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू यांच्याशी, तसेच माझे त्रिपुराशी युद्ध झालेले आहे. एवढेच नाही तर सर्वांची आदी माता प्रकृती हिनेही शुभ वगैरे बरोबर संग्राम केलेला आहे. तू परमात्मा कृष्णाचा प्रियतम सखा आहे. पूर्वी जे जे दैत्य मरण पावले त्यात तुझ्या बरोबरीचा कुणीच नव्हता, त्यामुळे तुझ्याशी लढण्यात मला कमीपणा वाटत नाही. श्रीहरीने आदेश दिल्याबरोबर देवाच्या मदतीसाठी मी येथे आलो आहे. आता तू युद्ध कर, उगीच बोलण्यात वेळ घालू नको, असे शंकराने शंखचूडाला सांगितले. आणि युद्धाला सुरुवात झाली. आणि मग युद्धाला सुरुवात होता शंखचूडाचाच जय जयकार झाला. भगवान शंकर परत युद्धामध्ये हारले, कारण की शंखचूडाची पत्नी ही अतिशय श्रीकृष्णाची भक्त होती, विष्णूची भक्त होती. ती अतिशय पतिव्रत्य होती. जोपर्यंत तिचे पतिव्रत्य भंग होणार नाही तोपर्यंत शंखचूड हारणार नाही. शंखचूडाला मृत्यू होत नव्हती. त्यासाठी शंकराने भद्रकालीला, स्कंदमातेला शंखचूडाशी युद्ध करायला लावले. मग त्यावेळेस हजारो सर्व सैनिक घेऊन शंखचूडाशी युद्ध करण्यासाठी भद्रकाली आणि स्कंद या दोघी गेल्या शंखचूडाशी युद्ध करायला. तर एकदम आकाशवाणी झाली. एक आकाशवाणी झाली की भद्रकालीने अश्रप्रयोग केला आणि सांगितले की जोपर्यंत शंखचूडाच्या बायकोचे पतिव्रत्य
जोपर्यंत आहे तोपर्यंत हा अजरामर आहे. ज्या वेळेस शंखचूडाच्या बायकोचे म्हणजे तुलसीचे पतिव्रत्य भंग होईल तेव्हाच याला मृत्यू येईल, तेव्हाच याचा पराजय होईल अशी आकाशवाणी झाली. आकाशवाणी ऐकल्यावर भद्रकाली प्रयोग केला नाही, पण भूक लागल्यामुळे 1 कोटी राक्षस खाऊन गेली. शंखचूडाला खाण्यासाठी वेगाने धावली, तेव्हा राजाने तीक्ष्ण दिव्य शस्त्राने तिचे निवारण केले. देवीने ग्रीष्मातील तळपणाऱ्या लखलखीत खड्गाचे त्याच्यावर वार केले. राजाने त्या खड्गाचे तेव्हाच तुकडे करून दिले, कारण की त्याचे बायकोचे, त्याच्या पत्नीचे जे व्रत वैकल्य जे करत होती, पूजा पाठ देव धर्म, तर ते सर्व काही शंखचूडाला लागत होते. त्यामुळे त्याचा जय जयकार होत होता. ती अतिशय पतिव्रता होती, त्यामुळे शंखचूडाचा जय जयकार होत होता आणि तो सर्वांना हारत होता, पराजय करून घेत होता. पण त्याने देवांशी मल्लयुद्ध न करता उलट तिलाच नमस्कार केला. मातृभक्त वैष्णव असल्यामुळे त्याने देवीला आपण अस्त्र चालवले नाही. कालीने त्याला पकडून घराघरा फिरवला आणि अत्यंत जोराने दैत्य शंखचूडाला चेंडूसारखा फेकून दिला. तरीसुद्धा दैत्य शंखचूडाने तिला नमस्कार केला आणि उभा राहिला आणि हसत म्हणाला, आपल्या रत्नजटित विमानात चढला, उत्साहाने पाहू लागला. शेवटी काली परत फिरली आणि जाता जाता पुनश्च काही दानवांना खाऊन ती शिवाकडे गेली आणि युद्धाची सर्व हकीकत सांगितली. आकाशवाणी झाली ते सुद्धा भद्रकालीने आणि स्कंदाने सांगितले की आकाशवाणीने सांगितले की राजाचे मरण माझ्या हातून होणार नाही, पण एक गोष्ट मात्र खरी आहे की तो महाज्ञानी महाबली असा आहे, त्याने जर माझ्यावर प्रयोग स्वतःहून केला नाही तर फक्त आत्मरक्षणासाठी अस्त्र वापरले. असे बोलून शिवशंकराला प्रणाम करून भगवती काली तेथेच उभी राहिली आणि सर्व युद्धाची हकीकत शंकर भगवान शंकराला सांगितली. आता पुढे शंखचूडाचा अंत कसा झाला, तुलसीची फसवणूक कशी झाली आणि शाळिग्राम आणि तुळशी यांची उत्पत्ती कशी झाली, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया. शालिग्राम आणि तुलसीचे जर आपण चरित्र ऐकले तर आपल्या सर्व पापांचे नाश होते आणि आपल्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. तर पुढचा व्हिडिओ नक्की ऐका. लक्ष्मी पुराणमध्ये आलेले वर्णन होते, तर मी ते तुम्हाला सांगितले. म्हणून तुलसी आणि शंखचूडाचा कसा विवाह झाला आहे तर हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल आता, कारण की ब्रह्मदेवाने सांगितल्यामुळे दैत्य शंखचूडाचा आणि तुलसीचा, कारण तुलसी बद्रिकाश्रमामध्ये तप करण्यासाठी गेली होती आणि शंखचूडाला ब्रह्मदेवाने पाठवलं, तर म्हणून दोघांचे रतिसुख झाले आणि त्यांचा विवाह झाला. तर आता तुलसीचा व्रत कसे भंग होणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकू आणि विष्णू कसे तुलसीचे व्रत भंग करेल आणि परत तुलसी ही विष्णूला कशी प्रिय राहील, तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया. तर मला असे आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय महालक्ष्मी माता की जय. कमेंट्स करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. जय महालक्ष्मी माता की जय.